माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षाची कास धरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे। मध्यंतरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते। मुळात त्यांच्यासारखा नेता सत्ताधारी पक्षात रमेल का नाही ही शंका त्यांना ओळखणाऱ्या कुणाच्याही मनात येणे स्वाभाविकच आहे। त्यांचा स्वभाव हा विरोधी पक्षालाच साजेसा असाच आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी पक्ष कोणीही असो, परंतु विरोधी पक्षाच्या भूमिकेत नेहमीच परशुराम उपरकर यांना पाहण्याची सवय जिल्ह्यातील जनतेला लागलेली आहे। किंबहुना जिल्ह्यातील जनतेसाठी जीजू उपरकर ही केवळ व्यक्ती नसून ते स्वतःच एक विरोधी पक्ष आहेत। आपल्या प्रशासकीय ज्ञानाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारा नेता म्हणजे परशुराम उपरकर। विधान परिषदेतून आमदारकी मिळताच जीजू उपरकरांमधील सक्षम विरोधी नेत्याची झलक संपूर्ण जिल्ह्याला अनुभवायला मिळाली। प्रशासन कोळून प्यायलेल्या जीजींनी आपल्या कार्यशैलीने आणि अभ्यासू वृत्तीने विधिमंडळात सर्वांनाच प्रभावित केले होते। विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना प्रखर विरोध करून जनहिताचे प्रश्न कसोशीने सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मच्छीमारांच्या समस्येबाबत मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील केली। त्यांनी जिल्ह्यातील अपुरी आरोग्य व्यवस्था, धान्य घोटाळा, जिल्हा परिषदेत होणाऱ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन, खारभूमी संरक्षण बंधाऱ्यांना निधी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई अशा कित्येक प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठवला। त्यांनी कुडाळ MIDCतील बंद पडलेल्या उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग जोडण्यासाठी, सिंधुदुर्ग किल्ला व शिवाजी महाराजांच्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी, आनंदवाडी आणि सर्जेकोट प्रकल्पाला चालना देण्यासाठी, परराज्यातून येणाऱ्या ट्रॉलर्सना प्रतिबंध होण्याकरिता यंत्रणा सक्षम करण्यासाठी, पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला। गृह विभागातील रमेश गोवेकर, अंकुश राणे बेपत्ता प्रकरण, त्याचप्रमाणे मालवण सेक्स स्कॅन्डल असे प्रश्न सभागृहात मांडून त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली। यातील काही प्रश्न त्यांनी दसास लावले तर काही प्रश्न सत्ताधारी विघ्नसंतोषी मंडळी व सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडून राहिले। आमदार असताना त्यांनी औष्णिक प्रकल्प आणि मायनिंग प्रकल्पांना कडाडून विरोध केला होता। सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित झालेला असताना इकडे प्रदूषण करणारे आणि पर्यावरण बिघडवणारे प्रकल्प आणल्यास पर्यटक पाठ फिरवतील अशी भीती त्यांनी बोलून दाखवली होती। मायनिंग व्यवसायात हात बरबटलेल्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी इको सेन्सिटिव्ह झोन व गाडगीळ अहवालाच्या नावे खोटे नाटे बोलून जिल्ह्यातील जनतेला संभ्रमित केले। अशावेळी गाडगीळ अहवालाला जाहीर समर्थन देत विनाशकारी मायनिंग प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन लागू झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेणारे परशुराम उपरकरच होते। जेटीच्या ठिकाणी कंदळवनांची मोठ्या प्रमाणात तोड केलेली आहे। या जेटीमुळे स्थानिक मच्छीमारावर परिणाम होऊन सुमारे 350 मच्छीमार कुटुंबे देशोधडीला लागण्याची शक्यता असल्यानेच जीजींनी पुढाकार घेत सदर आरोंदा जेटी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपला न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे। परशुराम उपरकर यांना प्रशासनाबद्दल असलेली इत्थंभूत माहिती, त्यांची प्रशासकीय कामकाजावरील पकड आणि नियमांवर पाहिजे तिथे बोट ठेवून समोरच्याला हतबल करण्याची वृत्ती याचा प्रत्यय शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनसुनावणी दिवशी आल्याने प्रशासनाला सिलिका मायनिंग प्रश्नी जनसुनावणी शेवटी नाईलाजास्तव स्थगित करावी लागली। अशा प्रकारे सिंधुदुर्गातील नेत्यांमध्ये अभावानेच आढळणारे पर्यावरणविषयीचे प्रेम त्यांच्यामध्ये दिसून येते। त्यामुळे परशुराम उपरकर कोकणच्या लाल मातीचे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी ठरतात। जीजू उपरकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जीजू उपरकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जीजू उपरकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जीजू उपरकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जीजू उपरकर तुम आगे बढ़ो, हम